महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत। मात्र आता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार नाही। पुढच्या महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्यासाठी महिलांना वाट पाहावी लागणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर होती। त्यामुळे आता तुम्हाला महिलांना योजनेत अर्ज करता येणार नाही। दरम्यान सध्या आचारसंहिता लागू झाल्यामुळे योजनेचे पैसे देखील जमा केले जाणार नाहीत। आचारसंहितेच्या काळात मतदानावर प्रभाव टाकणाऱ्या योजना बंद करण्यात याव्या अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत। त्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागाकडून योजनेसाठी निधी थांबवण्यात आला आहे। निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना मिळणार नाहीत। त्यामुळे आता महिलांना पुढच्या हप्त्यासाठी डिसेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहे। सध्या लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे, पण या योजनेला स्थगिती देण्यामागचं खरं कारण काय तर ते आपण पाहूया। निवडणूक आयोगाने मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजना त्वरित थांबवल्या पाहिजेत अशा सूचना दिल्या आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे, त्यामुळे या योजनेच्या निधीचे वितरण थांबवण्यास सांगितले आहे। आचारसंहितेमुळे या योजनेला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओतून पाहिलं की कशा प्रकारे लाडकी बहीण योजना ही तात्पुरती स्थगित केली आहे। तर तुम्हाला यावर तुमचं मत काय आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून नक्की सांगा।